तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राखी मित्र चॅनलवरती। आपण आपल्या गावी आले कोकणामध्ये सासवडीला आपण आलो वणीमध्ये आलो आहे। तर बघा आता आम्ही फणसाचं झाड आहे आमचं त्यांचंच फणसाचं झाड आहे सासवडीचं माझ्या। तर आम्ही कच्चा फणस बघतोय भाजी बनवायला आपल्याला आणि आपल्या फणसाची भाजी बनवायची आहे। तर बघा फणस बघा सर मस्त चांगले फणस पकडलेले झाडावरती। तर आता आपण एक फणस बघणार आहे जो आपल्या भाजीसाठी आपल्याला पाहिजे। तर बघा आणि फणस बघा अशी पकडली बघा चांगली फणस पकडली याला। तर आता आपण एक आपल्याला फणस भेटलेला आहे तो आता आपण फणस आपण काढणार आहे। बघा आपल्याला फणस भेटलेला आहे हा। आता आपण फणस काढायचा भाजीसाठी आणि बघा आपण फणस काढून याला चीक भरपूर आहे। तर जरा बरं 2-3 मिनिट जरा ज्याचा चीक निघून दे। बघा आणि फणस बघा कसा मोठा फणस एकदम आहे आणि आपल्याला आता कापायला आपल्याला घ्यायचा फणस तो। तर बघा आपण एक घाव त्यावर मारलेला आहे कारण मी एकटाच होतो तर म्हणून मी माझा शरीरात मला दाखवला नाही आहे। तर आपल्याला दुसरा पण एक घाव मारायचा आहे। तर बघा आपण याला 2 घाव आता मारलेले आहे। बघा झाल्यानंतर बघा कसा असा झाला एकदम मस्त कच्चा आहे बघा। दाखवतो माझी बघा आमची काकू आहे गावची काकू आमची आहे। आम्ही यांच्याकडे आलो माझी सासरवाडीची माझी काकू आहे ती माझ्या बायकोची। आता हे पूर्ण त्याचं चीक काढते दोन्हीचं चीक काढणार आहे ते त्याचं चीक काढते पहिलं। बघा त्यांना गावच्या पण माहिती कसं आहे सर्व चीक काढते आपल्याला मुंबईला माहीत नसतं। तरी दोन्ही फणसाचं चीक बघा आता हे पण फणसाचं चीक आता ती काढते पण आपल्याला जास्त कल्पना नसते। तर बघा आता चीक काढून झालेलं आहे बघा चीक काढून झाले बघा एकदम सुंदर वाटतं बघा आता। आणि आमची दुसरी काकू आमची आली मुंबईमध्ये आमची काकू आली आहे ती पण काकूला आमच्या मदत करणार आहे। बघा आमची गावची काकू आता ती ह्यातले घरे काढून त्या दुसऱ्या काकूच्या आमच्या हातात देणार आहे ती काकू घरे काढणार आहे। घर काढलेलं हे काढलेलं आता हे बघा आमची गावची काकू आहे इथं आम्ही आले सासरवाडीला माझ्या वणीत आणि ही आमची मुंबईची काकू आहे हे बघा ही त्याच्यातले घरे काढणार आणि ती त्यात टाकणार। बघा तिने घर घेतलं बघा सोहाला आणि खाली आम्ही परात ठेवले त्या परातीत टाकणार आहे ती। तर तुम्हाला दाखवतो परातमध्ये किती आपले जमा होते ते बघा हे पण आता घेतले काढायला। तर आमची ही पण काकू आली मुंबईवरनं। तर बघा आपले घरी सोडून झालेले बघा थोडेफार बघा आपले घरी झालेले आहे मस्त की बघा हे घरी मस्त सोडून झालेले आहे। तर आपल्या घरी सोळाचे पण नंतर आहे भाजीसाठी ही जी आपण घरी पण सोडणार आहे आपल्या बिया आणि ती घरी आपल्या वेगळे करायची आहे भाजी बनवण्यासाठी। तर त्याची भाजी बनणार ना ती ना घरी अशी त्याच्यामध्ये राहणार आहे। तर आपल्या घरी आणि बिया आपल्या बिया आणि आपले वेगळे करायचे आता आहे। पाणी कोण घालणार तेवढ्याला म्हणे तर आपल्याला जेवढे पाहिजे आपण घेणार आपल्याला भाजी आता बनवायला। तर बघा आता हे घेतले घरी बघा बिया आणि घरं वेगळं करतात आहे। तर बघा माझी पण बायको आहे तिच्या काकूला मदत करायला। तर बघा हिने बिया वेगळ्या केल्या आहे आणि ती भाजी वेगळी केली फणसाची भाजी ती वेगळी केलेलं आहे। तर हे बघा हे झालं आपलं वेगळं बिया वेगळी आणि भाजी वेगळी। तर आता भाजी आपली डायरेक्ट रेडीमेड होणार तुम्हाला दाखवतो मी रेडीमेड झालेली भाजी आपली। तर बघा आपली रेडीमेड भाजी झालेली आहे आणि आता भाजी आपण आपल्या ताटात घेणार आहे खायला आणि ती कशी लागेल चव तुम्हाला नक्की दाखवतो मी। बघा आता आपण आपल्या ताटात घेतलेली भाजी आहे चपाती आहे आणि आपण आता त्यातला एक तुकडा आपण घेणार आहे चपातीचा आणि भाजी घेणार तीच भाजी घेणार फणसाची आणि तुम्हाला सांगतो बघा ती कशी एकदम टेस्ट याला आहे। तर बघा आपण पहिले घेऊया आपण घास बघा आपण पहिला घास खाल्लेला आणि मस्त सुंदर आहे। नक्की तुम्हाला आपला एकदा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा।